जिंदगी का साथ निभाता चला गया। ये सुजाता है, बच्चों की दोस्त, मित्र, सखी है तो बच्चों के लिए केयर टेकर, लेकिन मां की बराबरी का दर्जा है इनका इन बच्चों के लिए। विकास की प्रक्रिया में शामिल हमारा मध्यम वर्गीय परिवेश और परिवार में पति पत्नी दोनों कामकाजी हो तो बच्चों की जिम्मेदारी किस पर दें। समाज के इसी ताने बाने से जन्म हुआ है इस केयर टेकर का। आइए इनकी जिंदगी के कुछ खास क्षणों के साथ साझा होते हैं। माझं नाव लहानपणचं मला जिजाबाई, माझ्या वडिलाकडचं जिजाबाई, इंगडेची मुलगी मी। माझ्या वडिलाचं नाव चिंतामण सावजी इंगडे, आईचं नाव माझ्या मालनबाई। मला 5 भाऊ आणि मी आहे, आम्ही असे 6 भावंड। महाराष्ट्र के अकोला जिले की आकोट तहसील का धनकवाड़ी गांव, जहां से सुजाताबाई की जिंदगी शुरू होती है। माझ्या वडिलांची फार दारिद्र्य गरिबी होती। माझे वडील आमच्या 5-6 भावांना साला महिन्यानं सांभाळून साला महिन्यानं राहायचे। त्यावेळेस म्हणजे आपल्या लोकांना फार शिडशिड करत होते, म्हणून माझे वडील कोणाच्या घरी कामधंदे साला महिने भरून आम्हाला सांभाळत होते। माझे सर्व भाऊ आहे ना शाळेमध्ये होते, मला शाळेमध्ये घातलं नाही, माझ्या भावांना शिकवलं। मी माझे लहान भावंडांना सांभाळायची, माझी आई शेतामध्ये जायची, घरातलं थोडंफार काम करायची छोटी असताना। हा माझा अनुभव। पण मला शिक्षणाची खूप आवड होती, मला वाईट वाटायचं की मला शाळेमध्ये नाही घातलं म्हणून। माझं लहानपणीच लग्न केलं 13व्या वर्षी। 13 साल की उम्र में शादी के बाद मायका छूट गया और चिंतामन इंगले की ये बेटी बन गई सुजाताबाई थोरात। एक शिक्षित परिवार में ब्याही जाने से बहुत खुश थी। पति ग्रेजुएट, घर परिवार में सभी सरकारी नौकरी पर, तो एक सामान्य परिवार में बचपन बिताने वाली सुजाता के लिए ससुराल एक संपन्न जीवन का सुखी आस्वाद रहा। वैसे सुजाता के पति नौकरी पर नहीं थे, लेकिन अभावग्रस्तता भी नहीं थी और पढ़े लिखे होने के कारण किसी अच्छे मुकाम पर पहुंचने की जिद तो थी ही उनमें। माझ्या मिस्टरांना 6 भाऊ 2 बहिणी, तर हे सगळे नोकरी चाकरीले। मी साधी अडाणी बाई होती, मी शिकलेली नाही आहे। मग मला 16व्या-17व्या वर्षी मुलगी झाली। मग त्या खेड्यागावातच सासरी मरोड्या गावामध्येच राहत होती मी। मग माझे मिस्टर हे सगळे भाऊ औरंगाबादला होते। मग काही दिवसांनी तिकडे शेतीचे कामं यांना जमत नव्हते, माझ्या मिस्टरांना पण औरंगाबादला आले परत। मग हे सगळे म्हटले चल बाबा औरंगाबादला, तिथं कुठलंही काम कर तू। ये उस वक्त की बात है जब वंचित समुदाय के लोग बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर से प्रेरणा लेकर शिक्षा के माध्यम से अपनी जिंदगी संवारने में लगे हुए थे और थोड़े बहुत शिक्षा पाकर जो लोग आगे बढ़े थे वे बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर की बात दूर तक पहुंचाने की जुगत में लगे हुए थे। सुजाताबाई के पति भी इससे कोई अलाहिदा नहीं थे। वे भी बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर का संदेश गांव-गांव पहुंचाने का काम कर रहे थे और अपनी गृहस्थी भी संभाल रहे थे। कंपनीत जायचे माझे मिस्टर, कधी कुठंतरी काम मोल मजुरी करायचे, लागीन कुठंतरी। मग असं करताना 2 मुली झाल्या मला। बाबासाहेबाचे माझे मिस्टर कार्य करत होते, गोरगरिबाला मदत करत होते। 2 बेटियों के साथ सुजाताबाई की गृहस्थी बड़ी हंसी खुशी बीत रही थी। ऐसे में एक विचार मन में आया कि मेहनत मजदूरी ही करनी है तो औरंगाबाद में क्यों रहे, गांव लौटकर अपनी खेती संभाली जाए। और फिर ये पूरा परिवार अपने पुश्तैनी गांव मरोड़ा लौट आया और खेती के काम में जुट गया। आजार आला त्यांना,
आजार म्हणजे काही नाही, 2-3 दिवसाचा ताप, त्याच्यामध्ये काही कळलं नाही, आला हा ताप असंच समजलं. तर त्याच्यामध्ये कॅन्सर निघाला. आणि 2 मुली छोट्या होत्या. सर्वात मोठी मुलगी माझी 4 वर्षाची होती, दुसऱ्या नंबरची 1.5 वर्षाची होती, आणि सर्वात लहान मुलगी माझी 2-3 महिन्याचा गर्भ पोटातच होता. गांव में इलाज शुरू हुआ, लेकिन कुछ लाभ न मिला. था तो मामूली बुखार, लेकिन डॉक्टरों की पकड़ में बीमारी आ नहीं रही थी. सुनीताबाई बड़ी पेशोपश में थी कि क्या किया जाए. अब गांव का मामला, जितने मुंह उतनी बातें. तय हुआ कि इलाज के लिए अब औरंगाबाद चला जाए. तर इथं काही आजार समजला नाही. 6 महिने आजार कळलाच नाही. तर 6 महिन्याची मुदत दिली त्या डॉक्टरांनी, बरे होतील. त्यांनी काही आजार सांगितला नाही. त्यावेळेस औरंगाबादला कॅन्सरचा इलाज नव्हता. माझ्या 2 मुली, माझी मोठी मुलगी सासरी राहत होती, तिला सासूबाई सांभाळायच्या. मोठ्या मुलीला 4 वर्षाची होती ती, आणि ते आजारी असताना त्यांच्याजवळ रात्रंदिवस मला दवाखान्यात थांबावं लागे. आणि 3 महिन्याचा गर्भ माझ्या पोटात, आणि मी होती 21-22 वर्षाची. तेव्हा माझे मिस्टर होते 27 वर्षाचे. औरंगाबाद का इलाज भी किसी काम न आया, और पति की तबीयत दिनों दिन बिगड़ती ही चली जा रही थी. कोई समझ नहीं पा रहा था कि हुआ क्या है. ऐसे में एक दिन पति ने ही कहा कि मुझे मुंबई ले चलो, बड़ा शहर है, कुछ तो मतलब निकलेगा. बेटियां गांव में और सुजाताबाई पति को लेकर चल दी मुंबई की ओर. आणि तिथं 15 दिवसांनी ऑपरेशन ठरलं. तिथं आजार समजला. आजार समजल्यानंतर कॅन्सर झाला म्हणे मणक्यातला. मला असं वाटायचं की माझ्या मुलीही नको, कोणीही जग नको, पण माझे मिस्टर जगले पाहिजे. मग माझ्या मुलीचा जन्म झाला त्यावेळेला. तर मग त्यांनी असं, बाळ आपलं खूप छान आहे, तुला खूप बाळ आपलं आधार देणार आहे, तुला म्हातारपणीत. पण माझी काळजी खूप घ्यायची. एवढ्या आजारात सुद्धा माझी काळजी घेत होते ते, की माझ्या बायकोला चप्पल नाही काय, कोणता भाऊ रागवते काय, कोणी माझ्या बायकोला त्रास देते काय, ही लहान आहे. ते शिकलेले होते, ग्रॅज्युएट झालेले होते ते. मी अडाणी बाई होती. सुजाताबाई के लिए ये जीवन का एक ऐसा वास्तव था जो उसे चूर चूर कर गया. जीवन का एक दहकता सच उनके सामने आया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. सुजाताबाई के लिए ये जीवन का एक ऐसा वास्तव था जो उसे चूर चूर कर गया. जीवन का एक दहकता सच उनके सामने आया. क्योंकि कैंसर का नाम सुनकर तो आज भी लोग डर जाते हैं. ये तो उस वक्त की बात है जब छोटी छोटी बीमारियां भी बड़ी जान पड़ती थी. लेकिन अब घबराने से क्या फायदा, डरने से क्या लाभ. ये सोचकर सुजाताबाई फिर पति की सेवा शुश्रूषा में जुट गई, इस आस में कि कुछ तो होगा. त्यांची सेवा करायची, त्यांचा अंग विंग पुसायची, त्यांना जीव खाऊ. त्यांचे कमरेपासून पूर्ण पाय गेले होते, फक्त हात चांगले होते. त्यांना स्वतः काहीच न करता येईल, लहान बाळासारखं सगळं करत होते. डॉक्टरांनी सांगितलं की हे जगू नाही शकत, पण मला काही कळे नाही, मरतील किंवा जगतील हे काही कळे नाही. जास्त श्रेय झाले त्यांचे. मग केस गेले, त्यांचे हात गेले. अब नीति ने तो ये रेखा खींच ही दी थी. कुछ दिन बीते और ये डोर टूट गई. सुजाता बेटियों के संग अकेली हो गई. एक जान और लाख गम घुट के रह जाए ना दम. आओ तुमको देख ले डूबती नजरों से हम. लूट कर मेरा जहां छुप गए हो तुम कहाँ. लूट कर मेरा
साथी के बिछड़ जाने का दुख ये बताने वाली बात नहीं, ये तो जिस पर बीतती है वो ही जानता है। लेकिन सुजाताबाई के लिए तो ये आसमान टूटकर जमीन पर गिरने वाली बात थी। तर मला ते वारल्यानंतर खूप अशी भयाशी वाटत होती. मला असं नकोस वाटत होता माझा जीव. मला वाटत होतं मला जगामध्ये कुणीच नाही आहे. मला मुलीचंही भान नव्हतं ना कशाचंच भान नव्हतं. मी जिथं बसली तिथंच रडायची रात्रंदिवस. जेवण नाही करायची, किस नाही करायची, माझ्या मुलींकडे लक्ष नाही द्यायची. असं 4-6 महिने झालं की मग मुलीकडे लक्ष देऊ लागली. हेच माझ्या मुली, हेच माझे मुलं, हेच माझे मिस्टर असं म्हणून. मग मुलींबद्दल खूप माझा अभिमान वाढला. कहते हैं कि सुबह की पौ फटने से पहले अंधेरा और भी घना हो जाता है। बहुत सारी निराशाओं में कहीं ना कहीं आस की किरण भी छुपी होती है और शायद जीवन इसी के इर्द गिर्द घूमता है। सुजाताबाई की बेटियां बड़ी हो रही थी, लेकिन व्यावहारिक तथ्य ये भी है कि वक्त के साथ हालात बदल जाते हैं। सुजाताबाई ने ये बड़ी गहराई से महसूस किया। सारे सगे संबंधी ये सुख के साथी होते हैं, दुख के नहीं। भांडू लागले. तर म्हणत आम्ही मुली वाटून घेतो नीला बाहेर काढतो. माझ्या मुलींना एका घरामध्ये बंद केलं आणि मला घराबाहेर लगे काढलं आणि जबरदस्तीने ओढत वळत मला गाडींनी बसून दिलं बसमध्ये आणि नेऊन दिलं माझ्या माहेरी. मी रडायची तरी नाही ऐकत होते. मला एकटीला सोडून दिलं. मुलींची आठवण यायची. मला मुलींना भेटून होते देत. मग माहेरी 4-2 वर्ष राहिली. मुलींना शाळेत चोरून भेटायची मी माझ्या मुलींना जाऊन. का बरं तुझ्या आईला भेटली तू? भेटायचं नाही. तर माझ्या मुलींना जेवण देत नव्हती. माझ्या मुली अभ्यास करत होत्या तेव्हा माझ्या मुलींना लाईट बंद करायची. तर मला खूप वाईट वाटे. माझ्या पैसे नव्हते. माझे मिस्टर वारले ना, माझ्याजवळ त्यांच्या कमाईची फुटकी कवडीही नव्हती. 3 बेटियों की विधवा मां इस पहाड़ जैसे बोझ को कैसे ढोए? इस यक्ष प्रश्न के साथ जीवन के गहरे समंदर में समस्याओं की तूफानी लहरों के बीच सुजाता खड़ी थी, एक निश्चल द्वीप की तरह, और उसे लगा कि पिताजी या भाइयों से कुछ आधार मिलेगा. माहेरी गेलं तर माहेरी तसं माहेरचे लोक म्हणायचे की त्यांच्या मुली त्यांना देऊन टाक म्हणे, ते मोठ्या मोठ्या पोस्टवर आहेत. पण मला सोडू नाही वाटे ना. माझे मासाचे गोळे मी मोठे मोठे केले, कष्ट काबाळ करून, फक्त जगायचं आता मुलींसाठी. मग मी वडिलाकडे 2-3 वर्षे राहिली आणि माझ्या मुली इकडे सासरघरी येणं जाणं सुट्टीमध्ये न्यायची. माझ्या माहेरी कधी भेटायची, कारण त्यांच्या शिक्षणामुळे ठेवल्या गेलं तिथं. आणि भाऊ लोक म्हणत होते की त्यांना आणायचं नाही मुलींना. मग माझ्याजवळ 5,000 रुपये लोन वगैरे ते गरीब लोकांना भेटत असतात बकऱ्या, ते भेटले. तर मग त्याच्यावर माझ्या भावांचा डोळा. जिंदगी टूटती है तो फिर टूटती ही चली जाती है, समेटना मुश्किल हो जाता है. सुजाताबाई की जिंदगी बिखर चुकी थी. टुकड़ा टुकड़ा जिंदगी समेटे कैसे? जो ना बन सके मैं वो बात हूँ, जो ना खात्म हो मैं बारात हूँ, जो ना बन सके मैं वो बात हूँ, जो ना खात्म हो मैं बारात हूँ, जो ना खात्म हो मैं बारात हूँ. ये लिखा है मेरे नसीब में, यूं शम्मा बन के जला करूं, है इसी में प्यार की वागरू. अपनों की ठोकर और रिश्तों का छल सुजाताबाई ने दिल की गहराई से महसूस किया और आंख के आंसू पीकर थोड़ी तरोताजा हुई कि अचानक सामने ससुर को देखा. मग माझ्या सासऱ्यांनी परत मला भेटायला आले. माझ्या सासऱ्यांनी सहानुभूती दिली मला, आणि सहानुभूती देऊन माझ्या सासऱ्यांनी परत औरंगाबादला आणलं. एक माझी नणंद यांच्या सिस्टर होती,
तर त्यांना म्हटले माझ्या सुनीला लेकराची माय आहे, हिला वाचवतो, हिला कशाही पद्धतीनं हिला सहारा दे. आणि मग माझ्या ननदबाईनं छोटी खोली दिली, तिथं मोलमजुरी कर बाईन खाय. मग मी मोलमजुरी करायची. गांव के परिवेश में जीने वाली सुजाता शहर के तौर तरीके जानती नहीं थी और शहर के कामकाज से तो बिल्कुल भी परिचित नहीं थी. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. गांव के परिवेश में जीने वाली सुजाता शहर के तौर तरीके जानती नहीं थी और शहर के कामकाज से तो बिल्कुल भी परिचित नहीं थी. गांव में होते हैं खेतीबाड़ी के काम, शहर में क्या करें. माझ्या एक मुली मला आणून दिल्या औरंगाबादमध्ये. मग आता 3 मुलीला कसं जगवायचं आणि एकट्या बाईनं काय खायचं. कधी मी काम करून नव्हती शहरामध्ये. खेड्यातले तरी निंदण खुरपण कापूस व्यवस्था आहे, पण हे शहरातलं काम कधी नाही. मग माती काम करायची, कधी मेसमध्ये काम करायची, कोणाचं धुणं भांडे करायची, असे कष्ट करायची. पण खायचं काय, डसा घरी येऊन रडायची. मुलींना शिकवायचं कसं, खायचं कसं. मग काहीच नाही, नुसतं अंगावरच्या कपड्यावर आली, पोते टाकून झोपायची. पण त्यावेळेस माझ्या मुलींनी तिघींनी मला एवढी साथ दिली की मी म्हटलं की घरांनी उपाशीच राहायचं. उपाशीच राहत. मी आता दिवसभर कामाला जाते, तर ते घरामध्ये दार बंद करून आजूबाजूचे लोक त्रास देत होते. हालात सब कुछ सिखा देते हैं. जिंदगी अपने आप में एक पाठशाला है. बेटियों से प्यार और अपनों की दुत्कार, रिश्तों के कटु अनुभव, इन सब ने एक मजबूत सुजाता को जन्म दिया. अब वो हर समस्या से दो चार होने लगी और हर बार कठिनाइयों से पार जाने लगी. त्रास द्यायचे. अगं तुझ्याजवळ पैसा नाही, तुझ्या मुली शिकलेल्या नाही, तुझ्याच्यानं काय लग्न होतील. पण तरी मी त्यांच्या पायाशी 3 मुलींचं भविष्य बघायचं होतं. त्यांचं उज्ज्वल माझं जीवन झालं तसं माझ्या मुलींचं होऊ नये. मग मोठ्या मुलीचं लग्न झालं. माझ्या ननदबाईंनी सोयरिका आणली पाहून मोठ्या मुलीचं बुद्ध लेण्यांवर केलं. माझ्याकडे पैसे नव्हते. अब सुजाता बाई को थोड़ा विश्वास होने लगा कि जिंदगी यहाँ से संवर सकती है. अब बात आगे बढ़ सकती है. जब ऐसे शादी का ये वो चल रहा था तो मेरे चाचा ने मेरे लिए लड़का ढूंढा था. तो वो बहुत अमीर घर का था. उसके पास सब कुछ था. उसके मम्मी पापा डॉक्टर थे. तो जब मैं ऐसे गांव में रहती थी अकोट में, आई का वहाँ पे कुछ तान नहीं नज़र आ रहा था मुझे. तो मैंने मेरे आई को बोला कि आई मुझे वो शादी नहीं करने की है. तो मेरे आई ने उस टाइम मुझे बहुत ही हेल्प की. तो वो क्षण मेरे ज़िंदगी में बहुत मायने रखता है. अगर आज वहाँ पे मैं रहती तो आज मैं यहाँ नहीं होती. और आज जो मैं हूँ बहुत खुश हूँ, वो आई की वजह से हूँ. सुजाता बाई की जिंदगी करवट बदल चुकी थी. ये बात बिल्कुल सच है कि जब अच्छे दिन बने नहीं रहते तो बुरे दिन भी बने नहीं रहते. बदलाव आता ही है. तेव्हा म्हणजे अक्षरशः खूप तिला जाणीव करून दिली जायची तिच्या परिस्थितीची. मदत तर दूर असायची, पण परिस्थितीची वेळोवेळी तिला जाणीव करून द्यायची. आणि आज तेच आईला अगदी अभिमानाने म्हणतात, अरे वा सुजाता तू खूप कमावलं. ते ऐकून आम्हाला अगदी छान वाटतं. आज म्हणजे मन भरून येतं. तिच्या हे सर्व म्हणजे तिने जो संघर्ष आमच्यासाठी केला लहानपासून आजपर्यंत, तो भरून निघाल्यासारखं वाटतं. आई म्हणजे खूप खूप काही आहे आमच्यासाठी. तिच्या व्यतिरिक्त जीवन नाहीच म्हटलं तरी चालेल, एवढं आईचं महत्त्व आमच्या जीवनामध्ये आहे. तिन्ही जावाई मला खूप चांगले मिळाले आणि मला समजून घेतात की यांना कोणी नाही म्हणून मला मुलासारखेच समजून घेतात माझे जावाई तिघी जण. आता मी इतकी आनंदी आहे. बेटियों की शादी हो गई. वे तीनों अपने घर में खुश है. सुजाता बाई की ये नाती है. माझी जी नानी आहे ती मला खूप आवडते. अजून असं वाटते तिला आमच्याचकडे राहू द्या, पण ती राहू नाही शकत कारण की तिला काम असतात. ती खूप छान आहे. जेव्हा तिला दम्याचा त्रास होतो तेव्हा मला असं वाटते तिची काळजी घ्या. माझे जावाई मुली म्हणतात नको करू काम, पण मला असं राहणं आवडत नाही. मला वाटते जेवढं माझ्याच्यानं होईल, आता जास्त नाही तर थोडं तरी माझ्याच्यानं काम होते तेवढं करावं. जीवन जो इतने संघर्ष से उठा तो अनुभव भी बड़ा लंबा है और गहरा भी.
लेकिन जीवन के इस पूरे संघर्ष में अपने जीवन साथी की याद आज भी उतनी ही गहरी है। जब इन आँखों में प्यार मचल कर रोता है, दिल दुनिया भर के दर्द में डूबा होता है। हर सांस मेरी घबराती है, मेरी जान पे बन बन जाती है। जब याद किसी की आती है, जब याद किसी की आती है। माझी तब्येत आता एवढ्यांनी मला साथ देत नाही, म्हणून माझ्या मिस्टरांची मला खूप आठवण येते. तर आतापर्यंत कष्टात मुलींमध्ये याच्यामध्ये खूप घालवले मी, पण आता जो माझा म्हातारपणचा वेळ आहे की नाही, तेव्हा आता काम करायची, रडायची, त्यांची आठवण यायची मला. पण आता म्हातारपणी खूप जास्त गरज वाटते मला माझ्या मिस्टरांची, की माझं दुखत राहते, तर हे मन कोणाजवळ हलकं करू. अपनी स्वयं की जिंदगी से इस हद तक जूझने के बावजूद सार्वजनिक जीवन में अपनी उपस्थिति सुजाता ने जरूर दर्ज कराई. मला खूप आवड आहे समाजकार्याची. जे मोलकरणीची संघटना आहे त्यांचे अध्यक्ष मला केलं होतं, तर त्या संघटनेचे कार्य मी गेल्या 5-6 वर्षाच्या आधी केलेले आहे. मी काम करून ते कार्य करत होती. तर मोलकरणीचे कार्य, कोणाच्या मोलकरणीचे कार्ड काढून द्यायची आणि तिथं सांगायची ह्या दिवशी मोर्चा आहे कलेक्टर ऑफिसला, तिथं आपल्याला जायचं आहे पोरींनो, बायांनो, तिथं आपण जाऊया. आपल्या मोलकरणीच्या समस्या सोडण्यासाठी रेशन कार्ड देणार आहेत म्हणतात ते आपल्याला. पण या आशेनं मी आपली करत राहायची, बायांना झटायची, बायांच्या गल्लोगल्ली हिंडत त्यांना गोळा करायची, जबरीनं आणायची याच्या बाया. सुजाताबाई की जिंदगी में अब वो संघर्ष नहीं रहा. थोड़ी खुशियां तो आई है और बच्चों के साथ गम बांटा जा रहा है. जोपर्यंत माझा श्वास आहे होते तोपर्यंत माझी इच्छा आहे मी माझं काम करतच राहावं.